रोज तोच नाश्ता करून जर कंटाळा आला असेल, तर ही सुपर टेस्टी, सुपर हेल्दी अशी बीटाच्या कटलेटची रेसिपी शेवटपर्यंत बघा. इझिली अवेलेबल असलेल्या आपल्या किचनच्या इन्ग्रीडियंट्समधनंच ही रेसिपी आज मी बनवणार आहे. किसलेला बीट, उकडलेला स्मॅश करून घेतलेला बटाटा, कांदा, मिरची, कोथिंबीर आणि कॉर्नफ्लॉवर आणि बाइंडिंगसाठी मी इथे पोहे यूज करणार आहे, जे की मी मिक्सरला ग्राइंड करून घेणार आहे. रवा आणि बेसनसुद्धा मी इथे वापरणार आहे. जिरे आणि धने पावडर, मिरी पावडर, हळद आणि मीठ. सुरुवातीला कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकून जे बिटाचा कीस आहे, तो मी परतून घेणार आहे. त्याला छान एक हलकीशी वाफ काढणार आहे. मीठ थोडं चवीपुरतं ॲड करणार आहे. एका साईडला मी कॉर्नफ्लॉवरची स्लरी बनवून घेणार आहे, जी आपल्याला कोटिंगच्या पूर्वी वापरायची आहे. छानपैकी 5 मिनिटं बिटाला वाफ देऊन झाल्यानंतर त्यात मी स्मॅश केलेला पोटॅटो, भरपूर सारी कोथिंबीर, बारीक चिरलेले मिरची, कांदा असं सगळं आणि मसाले हे सगळं ॲड केल्यानंतर मी याच्यात पोह्याची पावडर ॲड करणार आहे, थोडा बेसन ॲड करणार आहे, चवीपुरतं मीठ ॲड करणार आणि हे सगळं स्मॅश करून घेणार आहे. सुरुवातीला गरम असताना तुम्ही स्मॅशर यूज करू शकता. त्यानंतर हलकंसं हाताने एकजीव करू शकता. इथे मी सुरुवातीला हाताला तेल लावून घेतलेलं आहे. छान छोटे-छोटे गोळे घेतलेले आहेत. त्याचा कटलेट शेपमध्ये मी त्यांना आकार देणार आहे. असं सर्व कटलेट मी एकाच वेळी बनवून घेणार आहे. इथे कटलेटला शेपही देऊन झाला आहे. एका साईडला मी मीडियम फ्लेमवर तवा तापत ठेवलेला आहे. कॉर्नफ्लॉवरमध्ये एकदा बुडवून त्याच्यानंतर रव्याचं कोटिंग त्याला छान द्यायचं आहे. असे सगळे रव्याचे कोटिंग झालेले कटलेट जे आहेत, मीडियम फ्लेमवर तव्यावर तेल टाकून त्यानंतर हे कटलेट जे आहेत कोटिंग केलेले ते व्यवस्थित शॅलो फ्राय करून घ्यायचे. अगदी कमी तेलामध्ये कटलेट जे आहेत ते दोन्ही साइडने खरपूस असे कुरकुरीत भाजून घ्यायचे आहेत. बाहेरून कुरकुरीत पण आतून सॉफ्ट असे सुपर हेल्दी, सुपर टेस्टी बीटाचे कटलेट एकदम उत्तम पर्याय आहे मुलांच्या टिफिनसाठी आणि ज्यांना बीट आवडत नाही तरीही त्यांना खायचा असेल, तर ही खमंग रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि बाकीच्यांनाही शेअर करा. अशाच माझ्या कंटेंटसाठी नक्की लाईक, शेअर अँड फॉलो करा माझ्या पेजला. थँक यू.